ज्या पद्धतीने वेळ आपल्या लढाई काढण्याचा होता अक्षरशः बंदुकीमध्ये मी बंदूक धारकांना शिल्प करून त्यांच्या समाजात बसवलं आणि अजून इथे चालू शकतो तर ते सतीशिवाय असतात त्या सतीचा मृत्यू हा सर्व श्रेष्ठ आणि त्यातल्या त्या सती केलेली स्त्री तिचा आशीर्वाद हा फार मोलाचा आपल्या संस्कृतीमध्ये फार पूर्वीपासून मानला म्हणजे सती जाताना एक गुरुजीची वर्णन सती जे काही देईल सीतेकडे जाताना सतीची मिरवणूक असायची बरं का मिरवणुकीने त्याला घेऊन जायचं आणि पवित्र कार्यक्रम असं असत आणि ती सती जे एक वस्तू ते लोकांना घ्यायची तर ती ज्याला मिळेल तो बांधला तिचा आशीर्वाद मिळेल तो बांधला अशा अर्थात सतीशिवाय आपण म्हणला की कुठलीतरी स्त्री तिला पूर्ण सती गेली आणि त्यामुळे तिचा मृत्यू जसा पुरुषाचा लढाईचा मृत्यू सर्वस्व येतं तसा स्त्रीचा सती म्हणून त्याचा सर्वश्रेष्ठ पूर्वीच्या परंपरेत होते त्यामुळे आणि त्यामुळेच ते टिकलं त्या सतीशिवाय राहिले त्याची पूजा करत आल्यामुळं त्याला महत्त्व दिल्यामुळं त्याला पवित्र मानल्यामुळे त्या टिकलं नाही तर टिकल्या नसतं अजूनही पूर्व परंपरेचा प्रकार आपल्यावर बसतो त्या अनुषंगाने आपण जे पुढं परंपरा करत होतो त्यामुळं पूर्वीच्या गोष्टी कशा जपल्या जातात तुम्ही जी सतीशिवाय पाहिजे मी काय पाहिजे तर मी तुम्हाला आता काय पालुका शेवटी काही असतंच स्त्री पुरुष कथा सांगितलं ती सतीशिवाय कदाचित आपल्या शास्त्रात असू शकते पण 12-13 नंतरची नक्की नसतं म्हणजे तुमच्या गावाची सतीची घेतली स्त्री आहे ती किमान कितक्या वर्षापूर्वी सती गेलेली आहे एवढा आपल्याला कळतं की ह्या सतीशिवाय ह्याच्या बाकीच्या अभ्यासातून कसे पद्धतीने काय करतात हे त्याचं इंजिनियर अतिशय उत्तम पद्धतीने अभ्यास करून आपल्यासमोर समाधी आणि कथाचित्र यांच्या संदर्भातला प्रश्नोत्तर पद्धतीने विवेचन त्यांनी आपल्यासमोर केलेलं आहे पाटील सरांनी प्राचार्य डॉक्टर पाटील सरांनी ही प्रश्न अतिशय योग्य त्या प्रश्नांची उत्तरं सरांनी घेतली आपण सर्वांनी अतिशय लक्ष देऊन ऐकली आणि त्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये बरीच त्याबद्दल आपले व्यक्ती आहे व्यासक आहे आणि छान आहे त्यांचं खूप आभार मानतो आणि आणखी तुम्हाला सुद्धा जर काही विचारायचे असेल तर तुम्ही सुद्धा सर्वांना आपल्या शंका विचारू शकता जसं मी आता त्यांना विचारलं की आमच्या गावामध्ये सतीचे मंदिर आहे ते पादुका आहे तर त्याचं अतिशय समर्पक उत्तर दिलेलं आहे धन्यवाद त्याला महत्त्वपूर्ण वगैरे मग तो असो नसो अशा पद्धतीनं लोकसभा परिसरामध्ये अनेक पक्षांना पवित्र स्थळ म्हणून तिचं शेवटची मृत्यू मला तिथं झाला नाही आपल्याला प्रत्येक लोक आहे की ठराविक ठिकाणीच मला एक आणि त्याला जोडून दुसरं जातं वाटतं महाराज घाट लोकरी घाट म्हणतात लोकरी घाटात समाज तिथंच तर तो पवित्र संग्रह जे काही पुढचं परंपरेत शिष्य परंपरेत माझ्या उत्तर तर अशा प्रकारची माझा समाज मांडली जाते ती पुस्तकच जाते तिला समाज आपल्याबरोबर आहे रवींद्रजी आपल्याबरोबर पूर्ण पोवाड्याच्या कार्यक्रमासोबत आहे आपण रवींद्रजीला प्रश्न विचारू शकता रवींद्रजी आपल्याकडे येतील त्यासाठी प्रश्न सर्वांपूर्वक या सगळ्या शिवचरित्र साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आपण त्याच विषयाला पुढे नेलं पण आपला विषय मात्र वेगळा शिवचरित्र हा
आम्हाला हस्तांतरित करायचं आणि मी सरकारला विनंती करेन की आमची जी भूमिका आहे त्या भूमिकेला न्याय देता येईल अशी प्रश्न मला करायचं म्हणजे आनंदीने काही वेळा असं वाटतं पाहिजे या प्रश्नानंतर देऊ का नको 1907 सालचं शिवचरित्र आणि 2024 सालचं शिवचरित्र याच्यामध्ये साधने मिळाल्यामुळे खूप मोठा अंतर पडला. त्याच्यामुळे मी संदीप मिळून अपेक्षा व्यक्त करतो संदीपची आम्हाला अशी काही योजना द्या की त्या योजनेमध्ये आमचे कोण वाटत नाही आणि आनंदींना प्रश्न पडत नाही म्हणजे इतर मानवाला इतर देणारा प्रश्न पडला की याच्याबद्दल आता कसं दिलं पाहिजे. स्वागताच्या कार्यक्रमामध्ये आजच्या कार्यक्रमाचे ते प्रमुख आकर्षण आहे आनंदी देशपांडे. आनंदी देशपांडेंचं स्वागत आपल्या शिवचरित्र साहित्य संघटनेचे स्वागत समितीचे सहसचिव डॉक्टर पुन्हा फेडे यांनी आनंद देशपांडे यांचे स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण श्री आनंदी देशपांडे यांना द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाची मुलाखत घेण्यात त्या मुलाखत सर राजवेंद्र सर घेऊन नका त्यामुळे आपल्याला काना तो फोटो BMA इतिहासामध्ये झालेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या गड संवर्धन समितीचे व महाराष्ट्र राज्य परिनिरीक्षण मंडळाचे ते सदस्य होते. शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांच्या जनता राज्य या सुप्रसिद्ध महाराष्ट्रात त्यांचा सहभाग होता. आनंदाचे डोळी, श्री रायगड, आनंद ग्रंथ, इतिहास म्हणजे काय, दुर्गसंगम, दशा आणि दिशा, तो बलिराजे होता ही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. दूरदर्शनच्या विविध माध्यमांमध्ये त्यांनी भूमिका केली आहे. आंबेगाव येथे साकारलेल्या शिवसृष्टी या प्रकल्पाचे सल्लागार तर विविध वित्तीय संस्थांचे ते कायदेशीर सल्लागार आणि पुढच्या सगळ्या कालखंडातल्या एकूण इतिहासाचा विचार केला तर या संपूर्ण भारतातली इंग्रजांविरुद्धची शेवटची लढाई मराठ्यांची ही सोलापूरच्या किल्ल्यात झालेली आहे. सोलापूरचा किल्ला पडला, सोलापूरच्या किल्ल्यामध्ये मराठीशाहीचा पराभव झाला आणि मग इंग्रजांचं एकछत्र राज्य या संपूर्ण देशावरती प्रस्थापित झालं. असं त्या किल्ल्याचं महत्त्व आहे. कारण आपण नेहमी असं म्हणतो की जी स्वातंत्र्याची किंबहुना पराभवाच्या कालखंडातली शेवटची लढाई जी असते ती पुढच्या स्वातंत्र्याच्या लढाईचं पहिलं पर्व असतं. त्यामुळे ती लढाई झालेली गणपतराव पानसे जे मारले गेले पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख. त्यामुळे किल्ला आधीपासूनच होता. शिक्षण माहिती ह्या सगळ्या विषयातली जी होती ती वडील वकीलच आहेत. त्याच्यामुळं मला वकील करणं महाग होतं. त्यामुळं मी सगळी काळजी करून चालवण्यासाठी वकील झालो. बीकॉमचं ग्रॅज्युएशन तर त्या सगळ्या कालखंडात झालं आणि तुम्ही आता म्हटल्यासारखी गंमत अशी आहे की जेव्हा हिस्ट्रीला ॲडमिशन घेतली त्यावेळेला मला खरोखरच युनिव्हर्सिटीच्या लोकांनी विचारलं की अहो LLBच्या मार्गावरती हिस्ट्रीला ॲडमिशन घेणारा माणूस मी पहिल्यांदाच बघतो. त्यामुळं आवडीचा जो भाग होता, जो रंजक ध्यासाचा विषय होता, त्या दृष्टिकोनातून इतिहासाचं वर्णन आणि त्याच्यावरती पुढच्या काळामध्ये अभ्यास करणं एक आपण त्याला म्हणून की अंगभूत असलेल्या गोष्टींच्या दृष्टिकोनातून आवश्यक होतं. त्यासाठी झालं म्हणजे MA इतिहास असल्यामुळे आपण किल्ल्यांकडे आकर्षित झाला. म्हणजे सोलापूरचा किल्ला हा तर तुमच्या अंगणाचाच किल्ला होता. तो भुईकोट या प्रकारात मोडणारा किल्ला आणि त्यावरती तुम्ही छान एक ललित लेख लिहिलेला आहे की 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सोलापूरचा किल्ला तुम्हाला कसा
कसा दिसला हे जरा एकदा समोरच्या प्रेक्षकांना ऐकवावं. सोलापूरच्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की एक किल्ल्याची सर्वसाधारणपणे आपल्या डोक्यातली जी संकल्पना आहे किल्ल्याची, त्याच्यामुळे आपण किल्ला म्हणलं की आपण जो दिवाळीतला किल्ला आपण करतो तो डोंगराशिवाय होतच नाही. त्यामुळं आपल्याला माहिती की किल्ला म्हणजे डोंगर. पण मी जेव्हा प्रामुख्याने आमच्या भागातल्या किल्ल्याचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटेल की किल्ल्यांची पूर्ण मालिकेच्या मालिका आहे माझ्या भोवती. म्हणजे मी सोलापूरपासून जर सुरुवात केली तर सोलापूर, औसा, उदगीर, कंधार, धारूर, नळदूर, परांडा आणि परत सोलापूर असा एक पूर्ण एक चांगला गोपच्या गोप मिळण्यासारखा हा भुईकोट किल्ल्याचा माझ्या भोवती आहे. आणि डोंगरी किल्ले बंदूक झाल्यानंतर मी जेव्हा या सगळ्या किल्ल्यांचा अभ्यास करायला लागलो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की या सगळ्याच किल्ल्यांचा पॅटर्न जो आहे बांधकामाचा तो एकाच पद्धतीचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या असं लक्षात आलं की या सगळ्या किल्ल्यांच्या बांधकामामध्ये टेम्पल रुईन्स सगळ्या ठिकाणी वापरलेली आहे. याचा अर्थ असा आहे की ते किल्ले ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला बांधले गेले त्या त्या ठिकाणी पूर्वी देवळं होती आणि ती देवळं पाडून त्या ठिकाणी जे किल्ले बांधले गेले असा सगळा सर्वसाधारणपणे तो इतिहास दिसतो. सोलापूरच्या किल्ल्याच्या बाबतीत असं सांगता येईल. कवी राघवांत नावाचे एक सिद्धेश्वर काली म्हणजे आमचं जे सिद्धेश्वरचं दैवत आहे ते सिद्धरामेश्वर काली एक राजकवी होते. त्यांनी श्री सिद्धराम चारित्र्य नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं वर्णन केलं की तो जो आता सिद्धेश्वराचा तलाव आहे आमचा त्या सोलापुरामध्ये जो सिद्धरामेश्वरांनी स्वतः पाण्याच्या व्यवस्थेसाठी करून घेतलेला होता त्याच्या बाजूला 16 मंदिरांचं एक मोठं टेम्पल कॉम्प्लेक्स होतं. म्हणजे आता जसं आपण सिन्नरला 5 मंदिरांचं कॉम्प्लेक्स बघतो एकत्रित ज्याला आपण पंचायत म्हणतो तसं 16 मंदिरांचं एक टेम्पल कॉम्प्लेक्स होतं. त्याची वर्णनं त्या काव्यामध्ये मिळतात. आणि नंतरच्या कालखंडामध्ये हा किल्ला बांधत असताना ते टेम्पल कॉम्प्लेक्स सुरळीत झालं म्हणजे ते पाडून बांधलं गेलं. 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये सोलापूरचा जो असलेला इंग्रज कलेक्टर होता तो कलेक्टर एका त्या रॅम्पार्टवर म्हणजे आपली जी फांची असते आपल्या कटाची त्या फांजीवरून जात असताना त्याला काहीतरी तिथं टेम्पल रुईन्स दिसले म्हणून त्यांनी ते उभरून जेव्हा काढून काढलं त्यावेळेला एक त्या 16 मंदिरात एक अख्खं मंदिरचं मंदिर त्या ह्याच्यातनं बाहेर आलं. आणि मग तो सगळा जुना इतिहास त्या सगळ्या लोकांच्या समोर निर्माण झाला. आजही त्या देवळात म्हणजे त्या टेम्पल रुईन्समध्ये सापडलेल्या 2 मूर्ती मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये आहेत. त्याच्यामध्ये एक आहे ती द्वारपालाची मूर्ती आहे. जे मुख्य मंदिर होतं 16 मंदिरांच्या मधलं त्या द्वारपालाची ती मूर्ती द्वारपालाची 6.25 फूट आहे. म्हणजे 2 द्वारपाल ज्या दरवाजावरती असेल तो दरवाजा तेवढा प्रचंड असला पाहिजे आणि त्याच्या आतलं मंदिर तेवढं प्रचंड असलं पाहिजे. हे त्या ह्याच्यावर लक्षात येतं की द्वारपालाची उंची 6.25 फूट आहे. तर असं जसं जे मंदिर कॉम्प्लेक्स होतं ते पाडून त्या ठिकाणी किल्ला बांधला गेला. त्यामुळे मी एक दिवस बऱ्याच वेळेला मी तो किल्ला दाखवायला जात असतो कोणाचं निमंत्रण आलं की. तर एक दिवस मी असा एका माझ्या फोटोग्राफर मित्राबरोबर गेलो होतो आणि आता तुम्ही म्हणालात तो एक स्फूट त्याच्यानंतर आल्यानंतर लिहिले की मला ते 12व्या शतकामध्ये कसं दिसलं. तर ते सिद्धरामेश्वर स्वतः तिथं त्या तलावामध्ये स्नान करायला आले. स्नान करून ते आपल्या मंदिरामध्ये गेलेले आहेत. पूजेला शेजारीच गाव आहे उत्तर कसबा दक्षिण कसबा तिथं मंडळी सकाळी त्या आरतीला येतात. असं एक 12व्या शतकातलं चित्र. त्याच्यानंतर 14व्या 15व्या शतकातलं एक चित्र म्हणजे म्हणतो जो तिथला सगळा तुटलेल्या मंदिराचा भाग आहे तिथे गणपतीचं मंदिर आहे. मागे एक तट आहे तो किल्ल्याचा तटावरती बाहेर येतो सगळा किल्ला सातत्याने अगदी शेवटच्या काळामध्ये तो मराठी बाईमध्ये आला. पण तो सुरुवातीला सातत्याने आदिलशाह आणि निजामशाह या दोघांच्या एकत्रित भांडणाच्या मध्ये तो किल्ला एकदा निजामशाहीकडे एकदा आदिलशाहीकडे असा जात राहिला. तर त्या कालखंडामध्ये कसं सकाळच्या वेळेचं चित्र असेल की तो आपल्या त्या मंदिराला पुजारी निश्चित येतोय आपण गंधर्व लावतोय आरती करून गुपचूप निघून जातोय. आणि त्याच्यानंतर आता त्याच्या बाहेरचं जे मेन गेट आहे त्या गेटच्या बाहेर आता सध्या फटाक्यांचा बाजार भरतो. तर मग ते दिवाळीच्या सुमाराला साधारण फटाके घ्यायला मुलं तिथे येतात सगळे. तर ते 21व्या शतकातलं आजचं जे चित्र आहे तर ते एक चित्र असं साधारणपणे मी ती कल्पना करून 3 वेगवेगळ्या काळातला सोलापूरचा किल्ला मला कसा वाटला हे त्या माझ्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं तुम्ही पाहिलं असं.
तुमच्या आयुष्यातले दोन तुमचे आदर्श ज्यांनी तुमच्या जीवनाला दिशा दिली की ज्यांच्यामुळे तुम्ही घडला पारंपरिक वकिलीबरोबरच इतर गोष्टी तुमच्या नशिबात ज्या ठेवलेल्या होत्या वाढवून त्याला तुम्ही सामोरं गेला त्या अर्थातच बाबासाहेब पुरंदरे आणि गोनी दांडेकर. तर या दोघांचा तुमच्या व्यक्तिमत्वावरती नेमका काय प्रभाव पडला आणि त्यांची पहिली भेट नेमकी दोघांची झाली कशी? तुम्ही गोनीदांच्या साहित्यकृतींचा आढावा घेणारे पुस्तक प्रकाशित केलेले की त्या निवडक भाग ज्याला म्हणतो आपण, तर तिथपर्यंतची वाटतं. मी लॉ साठी जेव्हा पुण्याला गेलो 88 साली, त्यावेळेला 88-89 साली माझा आणि बाबासाहेबांचा परिचय झाला. एक छोटीशी गंमत सांगायला हरकत नाही. एक 88 माझा जन्म 67चा आणि 88 साली माझी बाबासाहेबांची गाठ पडल्यानंतर त्या गाठ पडण्याच्या दरम्यान दोघांच्याही एकदम म्हणजे माझ्या त्यांच्याच लक्षात आलं असं की 67 साली पंढरपूरला माझा जन्म झाल्यानंतर माझं जेव्हा बारसं झालं तेव्हा बाबासाहेबांचे व्याख्यान मला चालू होते पंढरपूरमध्ये. अरे वा. आणि बाबासाहेबांच्या व्याख्यानमालेचे तिथले जे संयोजक होते महाउपात, तर ते माझ्या वडिलांचे मित्र. तर त्या दिवशी संध्याकाळी व्याख्यानाला जाताना ते बाबासाहेब म्हणाले माझ्या मित्राच्या मुलाचं बारसं आहे, तर आपण 1-2 मिनिटं जाऊया त्या तिथं. बाबासाहेबांची सर्वात तुमचा आहे वारशाच्या दिवसापासून आहे. बाबासाहेबांच्या मांडीवर माझं बारसं झालेलं आहे. तर ते नंतर बाबासाहेब म्हणजे असं सगळ्यांना सांगायचं की येतो बारसं काय मांडीवर झालेलं का. आणि मी नेहमी असं म्हणतो की त्यावेळेला त्याने हायर म्हणून एक 5 रुपयाची नोट माझ्या हातात ठेवलेली. तर ते मला असं नंतर मी म्हणजे त्यावेळेला खूप केलं होतं बरं का तुला म्हणजे. तर त्या 88 साली पण नंतर त्यांच्या संपर्कात आल्यानंतर तो एक आनंदाचा आणि थोडासा कुतूहलाचा भाग होता माझ्या दृष्टिकोनातून. अप्पांच्या बाबतीत बोलायचं तर अप्पांची 75 वेळेला झाली त्यावेळेला मी आणि बाबासाहेब अप्पांना भेटायला गेलो होतो. पण दुर्दैवाने अप्पांना त्याच्या आधी पद्मश्रीचं अटॅकिंग केलेलं होतं तेव्हा अप्पांचं बोलणं बंद झालेलं होतं. अप्पा पाठीवर लिहायचे आणि मग बाकीची मंडळी ती उत्तरं वाचून दाखवायचं त्यांना. तर आम्ही त्यावेळेला भेटायला गेलो. अप्पांशी कसं मी बाबासाहेबांच्या बरोबरच 2-3 वेळेला भेटतो. पण मी प्रामुख्याने म्हणताना असं म्हणेन की अप्पांचा जो मला मिळालेला सहवास आहे तो साहित्य सहवास आहे. त्यांच्या साहित्याकडे मी अप्पांच्या खूप जवळ गेलो. म्हणजे अप्पांनी त्यांच्या संपूर्ण कालखंडामध्ये जवळजवळ 100 पुस्तकं लिहिली. त्याच्यामध्ये 34 कादंबऱ्या आहेत आणि बाकीची अन्य पुस्तकं आहेत. हा 100 पुस्तकं लिहिणारा माणूस काय ताकदीचा होता हे मी जवळजवळ त्यांच्या साहित्यात जेव्हा पाहायला आलं त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की एक अत्यंत अल्पशिक्षित असलेला माणूस ज्याच्यावरती आज 5-6 PhD आहे आणि संपूर्ण एकच मी त्याच्याबरोबर उल्लेख असा करेन की शिवचरित्रावरच्या ज्या अप्पांच्या 5 कादंबऱ्या आहेत. पहिली बयानावर, दुसरी हरमागे, तिसरी झुंजारमाची, चौथी दयाभवानी आणि 5वी हेतुश्रीची इच्छा. या 5 कादंबऱ्या बाबासाहेबांनी आग्रहपूर्वक आपल्याच्याकडे लिहून घेतल्या. तर त्या 5 कादंबऱ्यांच्या मध्ये आपल्याला कल्पना आहे की त्या 5 कादंबऱ्यांच्यावरती जवळजवळ 4 PhD आहेत आणि त्या 5 कादंबऱ्यांच्या मध्ये मिळून जवळजवळ 56 बोली भाषा वापरल्या गेलेल्या आहेत. मावळातली वेगळी, कोकणातली वेगळी, घाटावरची वेगळी, मराठवाड्यातली वेगळी अशा संपूर्ण कादंबऱ्यांचं वातावरण निर्माण करण्याकरता जवळजवळ 56 वेगवेगळ्या बोलीभाषा आपण त्याच्यामध्ये वापरलेल्या आहेत. त्यामुळे माझ्या लिखाणावरती अप्पांच्या साहित्याचे जे संस्कार आहेत ते मी उघडपणे मान्यही करतो आणि मला ते कबूलही आहे की त्या घाटणीचं लेखन माझं थोडंसं फार त्यांच्या प्रभावावर होतं. बाबासाहेबांचा सहवास मला जवळजवळ 88 पासून ते परवा बाबासाहेब 21ला बाबासाहेब गेले तेव्हापर्यंत मी बाबासाहेबांच्या सहवासात होतो. त्यामुळं अगदी खरं एका तुम्हाला सांगायचं तर संतांच्या बाबतीत एक वचन आहे की आपणासारखे कधी तात्काळ नाही कारण वेळत तयार आहे. त्यामुळे त्यांच्या सहवासात राहून मी कधी त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला लागलो आणि किती म्हणजे जसं मलाही समजलं नाही तसं कदाचित त्यांनाही समजलं नसावं. तुमच्या बाबासाहेबांबरोबरच्या आठवणीतून पुढे खूप मोठा इतिहास घडला. तुम्ही बाबासाहेबांकडे जाण्याच्या पूर्वीच शिवचरित्र हा तुमच्या आयुष्याचा भाग झाला होता की बाबासाहेबांकडे गेल्यानंतर तुम्हाला शिवचरित्राची जास्त गोडी लागली? शिवचरित्र हा आयुष्याचा भाग पहिल्यापासूनच होता. शिवचरित्र हे नंतर एकदम कुठंतरी मध्ये आलं असेल तर भाग नाही आहे. शिवचरित्राची आवड आता आपण कदाचित वैज्ञानिक दृष्टिकोनातून जे
तासांची शिवचरित्रावरची व्याख्यानं चालू होती, जी व्याख्यानं ऐकायला माझी आई जात असेल. त्यामुळे कदाचित तो सगळा संस्कार जो त्यावेळेला उतरलेला होता, त्यामुळे शिवचरित्र आयुष्यामध्ये नव्हता अशा भाग नाही, ते फार पोटामध्ये असल्यापासूनच होतं. विषय फक्त एवढाच झाला की बाबासाहेबांच्या सहवासात गेल्यानंतर त्या शिवभक्तीला किंवा त्या शिवप्रेमाला एक डोळस चौकट मिळालं आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून शिवचरित्र कसं पाहावं, शिवचरित्राकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका काय असावा, हे सगळं मला बाबासाहेबांचा सहवास करावा मिळाला. त्यामुळे आधीचा जो थोडासा भाग होता तो कदाचित भारलेला किंवा आपल्याकडे जसं आपण आता सध्या मोठा वर्ग आपल्याला शिवचरित्रांनी भागलेला दिसतो तसा तो भारलेला भाग होता. पण तिथून अभ्यासाकडे वळण्याचा जो भाग आहे तो बाबासाहेबांच्या सहवासात झाल्यामुळे झाला असं आपल्याला म्हणणं हरकत नाही. शिवछत्रपतींच्या आयुष्यातले 2 किल्ले अत्यंत महत्त्वाचे, अर्थात राजगड पहिला किल्ला 25 वर्षांचं त्यांचं वास्तव्य आहे, रायगड राज्याभिषेक आणि निर्वाण स्थान आहे. अशा दोन्ही म्हणून प्रत्येक शिवभक्ताला आकर्षित करणारे हे 2 किल्ले. या 2 किल्ल्यांवर तुम्ही वारंवार गेला, शिवचरित्र तुम्ही तिथे सादर केलं, तिथं बाबासाहेबांकडून ऐकलं, हे कसं घडलं? याच्या नेमक्या रंजक आठवणी काय? म्हणजे एक तो रायगडावरचा शिवराज्याभिषेकाचा जो काही प्रयोग आहे तो अनेकांसाठी तुम्ही सांगितल्यानंतर नव्याने समजणार आहे. तर त्या प्रयोगाबद्दल एक सविस्तर सांगा. पण रायगडावरती जाण्याच्या अगोदर आता राजगडाबाबत बोलूया. राजकारणाच्या बाबतीमध्ये एक तर सगळ्यात पहिल्यांदा मान्य करायला लागणारी गोष्ट आहे ती म्हणजे त्याच्या इतका देखणा किल्ला दुसरा कोणता आहे. राजकारणाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप परमेश्वराने त्याच्यासाठीच निर्माण केलं असावं इतकं देखणं आहे. त्याच्या त्या तिन्ही पसरलेल्या माच्या मधोमधून आलेला बालेकिल्ला, बालेकिल्ल्यावरची बांधकामं, त्या तिन्ही माशांच्यावरची बांधकामं, म्हणजे परवा अगदी आज बुधवार आहे तर मागच्या शनिवारी मी भाडल्या प्रकरणाच्या बॅकवॉटरला संजीवनी आणि सुगळ्या माचीच्या पायथ्याशी होतो. त्या भागात मी हिंडत होतो. तिथे जे काही स्वरूप त्या किल्ल्याचं दुसरं अंगावर येणार होतं ते स्वरूप पाहिल्यानंतर आपण वेळेच होतो. अक्षरशः वाटतं की म्हणजे राजाचा गड आणि गडाचा राजा असं जे राजगडाचं वर्णन केलेलं आहे ते कुठेही कमी पडणार नाही आहे. आणि सगळ्यात थक्क करणारी गोष्ट अशी आहे राजगडाच्या बाबतीमध्ये की एवढ्या मोठ्या पातळीवरचं एवढं प्रचंड बांधकाम त्या काळामध्ये एवढ्या मोठ्या उंचीवरती काय पद्धतीने केलं गेलं असेल हे कदाचित आजच्या इंजिनियर लोकांना सांगता येणार नाही. इतक्या कठीण पद्धतीने आणि इतक्या अवघड ठिकाणी ती बांधकामं झालेली आहे. बाबासाहेबांच्या बाबतीत जी रायगडाच्या बाबतीत जी कल्पना आहे बाबासाहेब अनेक व्याख्यानांमध्ये सांगितलेली आहे की स्वित्झर्लंडमध्ये एक शहर आहे त्याचं नाव आहे ल्युझर्न. त्या ल्युझर्नला सिटी ऑफ म्युझियम्स म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारची म्युझियम्स आहेत त्या म्युझियममध्ये. तर त्याच्यामधलं एक म्युझियम आहे ते किल्ल्यांच्या मॉडेल्सचं म्युझियम आहे. आणि बाबासाहेब ज्यावेळेला ते बघायला गेलेले होते त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलं की मला बाकीचे म्युझियम बघायचे कसं प्रामुख्याने हे म्युझियम मला बघायचं किल्ल्यांच्या मॉडेल्सचं. त्यांची एक टीम संपूर्ण जगभर या किल्ल्यांचा अभ्यास करत फिरत होती आणि त्याच्यातल्या निवडक किल्ल्यांच्या फोटोग्राफची माहिती बाकी सगळं असं एकत्र करून म्युझियमला ते सिटी ऑफ म्युझियम्समधलं किल्ल्यांचं म्युझियम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आतला जो हॉल आहे त्या हॉलमध्ये बाबासाहेब जेव्हा प्रवेश करते झाले त्यावेळेला एकदम बहुत मध्यमानी मोठ्या एका टेबलवरती राजगडाचं मॉडेल काढलेलं होतं. आणि बाबासाहेब काय झाले बाबासाहेबांनी बघितलं आणि तो राजगडसारखं दिसत आहे आणि जवळजवळ पाहिलं तर राजगडच होता. आणि मग तिथल्या जेव्हा क्युरेटर्सना हे सगळं विचारलं गेलं त्यावेळेला त्या क्युरेटर्सनी बाबासाहेबांची माहिती सांगितली ती थक्क करणारी होती. बाबासाहेबांनी असं सांगितलं की आमच्या सगळ्या टीम जेव्हा जगभर निवडून आल्या आणि त्या आणलेल्या गोळा केलेल्या माहितीतून आम्ही किल्ल्यांचे मॉडेल्स तयार केली त्यावेळेला आम्ही त्या किल्ल्याचं बांधकाम, त्याची सद्यस्थिती, त्याचा कालखंड, त्याने पाहिलेल्या लढाया, त्याच्यावर घडलेल्या घटना या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास केल्यानंतर आम्ही त्याला काही ग्रेड्स दिलेले आहेत या सगळ्या किल्ल्यांच्या मॉडेल्सना. असं म्हणजे तो मध्ये नाही ठेवला तर ते म्हणाले की त्याचं सगळ्यातलं एकत्र
स्वरूप आणि सगळं लक्षात घेतलं तर जागतिक पातळीवरचा तो क्रमांक 1चा किल्ला आहे. वा आणि महाराजांनी बांधलेला किल्ला. हा हे ते त्या मुद्द्यावरती येणारच होतो की आपल्या दृष्टिकोनातून ही आनंदाची बाब तर आहेच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं मला जे वाटतं ते हा किल्ला ज्या वेळेला बांधला म्हणजे 1645 ते 1670 अशी 25 वर्ष शिवाजी महाराजांचा मुक्काम राजगडावरती आहे. याचा अर्थ 1645च्या आधी बांधकाम सुरू झालेलं होतं. त्या किल्ल्याचे आजच्या भाषेतले स्ट्रक्चर इंजिनियर आर्किटेक्ट जे काही आपण म्हणतो ते स्वतः शिवाजी महाराज आहेत. आणि ते शिवाजी महाराजांचं वय त्यावेळेला 15 वर्षाचं होतं. एका 15 वर्षाच्या मुलांनी ते दाखवलेलं अलौकिक कर्तृत्व आज 21व्या शतकामध्ये जगातल्या क्रमांक 1चा किल्ला म्हणून आपल्यासमोर उभा आहे. ही आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत अभिमानाची आणि अत्यंत आनंदाची बाब. खरंच आहे. रायगडाचं तर काय बोलायचं म्हणजे मी रायगडाचं वर्णन एका वाक्यात करेन. रायगड हा जगातला सगळ्यात मोठा लोहचंपक आहे. तुम्ही एकदा का रायगडला चिकटला की तुम्ही मरेपर्यंत तिथं सुटू शकत नाही. तुम्ही एकदा जाऊन या रायगडला. तुम्ही उन्हाळ्यात गेला तुम्हाला वाटतं एकदा पावसाळ्यात आलं पाहिजे. पावसाळ्यात गेला तुम्हाला वाटतं एकदा कोजागिरी पौर्णिमेला आलं पाहिजे. कोजागिरीला गेला आपल्याला वाटतं एकदा आपण पुण्यतिथीच्या पौर्णिमेला आलं पाहिजे. असं रायगडाचं वेगवेगळ्या ऋतूमध्ये दिसणारं वेगवेगळं जे स्वरूप आहे ते स्वरूप तुम्हाला इतकं वेळ लागतं की तुम्ही एकदा जाऊन भागत नाही, मग दोनदा जाऊन भागत नाही. माझ्याकडनं वेळाला परवा मी गेल्यानंतर ती माझी 67वी रायगड वेळा करून टाकतो आपल्याला. माझी एक इच्छा होती मी आता जो उल्लेख केला मी साधारण 88 पासून जाणकारामध्ये काम करायला लागलो आणि पहिली काही वर्ष मी शाहीर फळामध्ये काम करायचो. मग मध्यंतरीचे काही प्रयोग मी मध्यमन शिवाजी महाराजांचं काम केलं आणि त्याच्यानंतर मी ज्या दिवशीपासून शाहीर करायला लागलो तिथनं मग पुढच्या जवळजवळ 275 प्रयोग मी शाहीर करत होतो जाणकारामध्ये. तो शाहीर करत असताना मला नेहमी असं वाटायचं की हा जो राज्याभिषेकाचा भाग आहे तो ज्या ठिकाणी खरं घडला त्या ठिकाणी जर आपल्याला तो सादर करता आला किंवा लोकांना तो पाहता आला तर का बाहेर त्याच्यासारखा दिवस तोच. आणि ही कल्पना तुमच्या मनात येणं हे म्हणजे शिवाजी महाराजांचं काय म्हणतात त्याच्यासाठी सगळं काय आशीर्वाद काय नाही पण ते जुळून येणं सुद्धा त्यांचाच आशीर्वाद होता. महाडला आमचं प्रयोग होते डिसेंबर 95 मध्ये आणि 30 डिसेंबरला शेवटचा प्रयोग होता महाडचा. आणि मी बाबासाहेबांशी बोललो की बाबासाहेब म्हणजे की आपण असं करू 30ला एकदा प्रयोग संपला की आपण सगळे कलाकार घेऊन 31 तारखेला रायगडावरती जाऊ आणि फक्त राज्याभिषेकाचा जेवढा 25 मिनिटाचा पार्ट आहे तेवढा आपण त्या ठिकाणी राज्यसभेमध्ये ज्या ठिकाणी ते घडलं त्या ठिकाणी ते करू. बाबासाहेब अवघड आहे सगळं सामान्य कसं वर न्यायचं काय करायचं एवढं तुम्ही फक्त हो म्हणा बाकी काय करायचं मी बघतो. आणि थोडंसं हट्ट करून का होईना पण त्यांनी परवानगी त्यांच्याकडे घेतली आणि आम्ही सगळे मित्र कामाला लागलो. आणि महाराजांची कृपा म्हणायला हरकत नाही. त्यांनी परीक्षा पण खूप बघितली म्हणजे एवढी परीक्षा बघितली महाराजांनी. 30 तारखेचा शेवटचा महाडचा प्रयोग सुरू होता. मला आठवत आहे मी शाहीर करत होतो आणि शेवटचा प्रयोग असताना तुफान गर्दी झालेली होती. मागची जी बांधलेली लाकडी गॅलरी होती तिथे साधारण बसायची कॅपॅसिटी साधारण 3,000 होती. 5,000 माणसं त्या गॅलरीवरती बसलेली होती त्या दिवशी रात्री. आणि मी शाहीर सादर करत असताना माझ्या डोळ्यात एका चालू प्रयोगातली गॅलरी कोणाच दिसली. माणसं अशी एकमेकाच्या अंगावर कोसळत सगळं कोसळलं. आरडा ओरडा निघणाऱ्या प्रचंड प्रयोग थांबवला आणि अक्षरशः बाबासाहेब सांगितले सगळे कलाकार काढा तिकडं ती माणसं बाहेर काढा पहिल्यांदा. ते सगळे तुम्हाला कदाचित मी असतील कलावती देवीच्या सहयोग प्रकरणातली सगळी भक्त मंडळी होती. आम्ही सगळ्यांनी माणसं पहिल्यांदा बाहेर काढली. काही कल्पनेच्या पलीकडचे अनुभव त्या 1-2 तासामध्ये आले आणि ती सगळी गॅलरी तयार झाली होती. विशेष म्हणजे ते सगळं सांभाळून पुन्हा प्रयोग तिथं थांबले नव्हता. तिथनं पुन्हा प्रयोगाला सुरुवात केली बाबासाहेब. त्या तो प्रयोग पूर्ण
तो प्रयोग पूर्ण झाला रात्रीचे 1:30 वाजले आणि सकाळी 6 वाजता ही सगळी कलाकार मंडळी गड चढायच्या स्पर्धेला खाली पायथ्याशी येणार होती. 1:15 वाजता मी रात्री महाडमधून निघालो. 2:30 वाजता मी साधारणपणे गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. मी आणि माझा मित्र उपस्थित या स्पीकर म्हणून आम्ही दोघं त्याच्याच गाडीतून गेलो होतो. ती गाडी ठीक करण्याची तसेच लावली, सीट तसेच खाली पाडून आम्ही दोघं तिथं जमतो. 4:30 वाजता उठून गड चढायला सुरुवात केला. ती सगळी मंडळी मार्गात आली आणि दिवसभर पावसात तिला दाखवत फिरत होते. अंधार पडला. कसलाही प्रचार न करता कुणालाही न कळवता 2,500 माणसं राज्यसभेमध्ये हजर होती. आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सगळं घडलं त्या ठिकाणी पूर्ण त्या सगळ्या कपड्यांच्या मध्ये त्या साहित्याविषयी आणि त्या मशालीच्या त्यांच्या उजेडाचं सगळं सादर करत असताना जो काय अंगावर काटा आलेला होता तर मला आत्ता सांगण्यापासून डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहत आहे. राजकीय तेवढा 25 मिनिटाचा टॅक्स संपला आणि अक्षरशः राज्याभिषेकानंतर महाराजांची मिरवणूक जशी जगदीश्वराच्या दर्शनाला गेलेली होती तसे शिवाजी महाराज पुढं त्याच्यावर छत्रपतीला बघायला मी परत एकच मिनिटं भेटतो होतो. फक्त त्याच्यात सांगताना म्हणजे त्या दिवशी गागा खंडाचं काम करणारा कलाकार हा आजारी असल्यामुळं आलेला नव्हता गेल्यावर, तर ती एक आठवण त्याला जोडून हवी. ती आठवण खूप महत्त्वाची आहे. की 20 तारखेचा प्रयोग झाल्यानंतर गागा प्रधान होते ते आजारी होते आणि जेव्हाही मला नाही माहीतच नाही कारण तिथे रात्रीचे सगळा गोंधळ आल्यानंतर रात्री 9-2 वाजता गावावरती गेलो आणि वर आल्यानंतर हे सगळं दिवसभर माणूस चाललेलं होतो व्यवस्था बाकी सगळ्या गोष्टी. आणि मला जेव्हा काका दिसला तेव्हा पावसाळ्यात पावसाळ्यात प्रोग्राम का करत आहे त्यांनी जेव्हा ते आजारी पडले गावावर नव्हतं करणार म्हणजे बघू सांगायला एवढा बघू म्हणजे काय म्हणजे कोणीतरी करावं लागलं ना म्हणजे तू कसं काळजी होतं बघू ना सांगता. आणि गंमत अशी होती की त्या जो एक 25 मिनिटाचा पॅच आम्ही कट करून आणला होता तिथं सादर करण्यासाठी त्या पॅचची पेंटिंग्स म्हणून गागावाच्या स्वागताने करतो आणि मी शाळेत म्हणून सगळं तयार कोपऱ्यात उभा मी आणि मलाही माहीत नाही काय नेमकं होणार आहे आणि तो रेकॉर्ड ऑन केला आणि त्या सिंहासनाच्या वेगळ्याकडीच्या उजव्या बाजूने अंगावर शाल करून पगडी घालून जेव्हा खुद्द बाबासाहेब आले एकदम गागाबद्दल त्यावेळेला उपस्थितांच्या मध्ये आपल्या त्याच्यामध्ये डोळ्याचं पाणी यायचं शिल्लक राहिलेलं. बाबासाहेबांनी जे काय केलं काम त्या दिवशी प्रचंड आणि तिथं नंतर ती सगळी मिरवणूक आमची राज्यसभेनंतर जगदीश्वरापर्यंत सगळे मशाली घेतलेल्या त्या मशालीच्या उजेडामध्ये आम्ही सगळेजण पोवाडे करतोय आणि पुढं महाराज चालले महाराजांच्या पाठीमध्ये अष्टप्रधान मंडळ आहे ते सगळे आले 2-2.5 माणसाची सगळी त्याच्यामध्ये सामील झाली आणि अक्षरशः त्या राज्यसभेच्या कलाखान्यापासून ते जगदीश्वराच्या देवळापर्यंत 2.5 तास मिरवणूक चाललेली होती. बरोबर 12:05च्या सुमाराला समाधीपाशी पोहोचलो. बाबासाहेब समाधीपाशी उभे राहिले. आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं, आशीर्वाद मागितले आणि बाबासाहेब असं म्हणाले या 21 डिसेंबर 1995 सगळं जग एका वेगळ्या प्रकारे हा वसाहत अखेरीचा दिवस साजरा करत असताना आपण सगळे एक वेगळा इतिहास बनवतो आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला सगळ्यांना मिळालेला आहे आणि खरोखर आजही ते चित्र जसं तसं माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि काय याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे म्हणजे ज्या एखाद्या शिवलेल्या माणसाला तो त्याच्यातली एक प्रमुख भूमिका करतोय त्याला ती भूमिका म्हणजे त्या दिवशी मी महाराजांचा हात शाही म्हणून सोन्याचा कडक घेत असताना माझ्या आयुष्याचं सोनं होऊन गेलं. खरंच आजच्या ह्या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये तुमचा एकीकडे प्रदीर्घ अनुभव आणि आज गड किल्ल्यांचा जाणारा वर्ग किती प्रचंड तफावत जाणवते. तीच गोष्ट शिवचरित्राची म्हणजे एकीकडं आपल्याकडं खूप मोठे इतिहास संशोधक झाले, इतिहास अभ्यासक झाले, त्यांनी अस्सल कागदपत्रांच्या आधारे शिवचरित्र मांडण्याचा प्रयत्न केला आणि आज वातावरण अगदी नको तितकं गडूळ होत पाहत. तर अशा परिस्थितीमध्ये शिवचरित्राचं नेमकं कसं डोळं पाहायला हवं तुम्हाला काय वाटतं?
म्हणजे एक संपूर्ण व्याख्यान माझ्यावर प्रश्न विचारत आणि आहे. पाटील साहेबांना काय म्हणजे त्यांनी सांगितल्यानंतर काहीतरी अवघड विचारलं पाहिजे ना. 2 टप्प्यामध्ये त्याची उत्तर दिलेली आहे. मुळात किल्ले बघण्याचं जे वेळ आहे ते महाराष्ट्राला आत्माकडे पावसाळ्याला आला. ही म्हणजे ही मंडळी त्याच्यातली पायामुळेच आहे हे अख्खा महाराष्ट्र मान्य आहे. त्याच्यात अमान्य करण्यासारखं काही नाही. सुरुवातीच्या काळामध्ये या दोघांनी अत्यंत आहाराचा सोसण लोकांना घेऊन जाणं, वरती त्यांच्या व्यवस्था करणं, प्रसंगी स्वयंपाक करणं, खाऊ घालणं या सगळ्या गोष्टी केल्या. त्यामुळं दुर्गबंधनाला आलेलं आजचं जे काही बाळाचं स्वरूप आहे ते खऱ्या अर्थाने यांनी दिलेल्या गोष्टीमुळे आलेलं आहे. ह्याच्याबद्दल वाद नाही. आता होतं कसं की शेवटी एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागते की गर्दी वाढली की गोंधळ वाढतो. आणि मग हळूहळू काय होतं की येणारा जो वर्ग आहे त्या वर्गाची एकूण मानसिकता आणि त्या वर्गाचा असलेल्या प्रगल्भतेचा अभाव या दोन्ही ठिकाणांची म्हणजे धार्मिक ठिकाणांची सुद्धा आणि किल्ल्याच्या लढवत्या ठिकाणांची सुद्धा ही नंतरच्या कालखंडामध्ये थोडीफार अनावस्था किंवा बिकट अवस्था व्हायला सुरुवात होते. याच मी मान्य केले. जे आजही मी मागच्या काळात संबंधलेला एका कार्यक्रमासाठी होतो तिथं माझा मित्र त्यांनी मला त्या कार्यक्रमाला बोलवलं होतं. तो बरोबर 20 तारखेला आपला जो दिल्लीमध्ये राज्याभिषेक होता त्याच्या आदल्या दिवशी हे सगळे गेली 19 वर्ष हे कचरा गोळा करायला जातात. आता एक गोष्ट आपण लक्षात गेली पाहिजे आपल्याला की आपण जाणारी मंडळी आहोत की एक तर सगळेजण शिवभक्त हा मुद्दा लावूनच जातात. ज्याला किल्ल्याविषयी काही प्रेम नाही केलं, शिवाजी महाराजांच्या विषयी काही आदर नाही असं कोणी किल्ल्याच्या वाट्याला सहसा आत्तापर्यंत कधी जात नव्हतं. म्हणजे कचरा करणारी माणसं आपणच आहोत, गोळा करणारी माणसं आपणच आहे. पण मुळात प्रश्न असा निर्माण होतो की तो कचरा करावा असा वाटतो. म्हणजे आजही त्याचा माझा नंतर फोन झाला 21-22 तारखेला, आज 27 तारीख आहे. तो म्हटला दादा 300 कोटी कचरा खाली आणला. रायगडावरनं दर 31 मेला पाऊस सुरू व्हायच्या आधी एक ग्रुप आमच्याकडे माझ्या संपर्कात आहे. मी दुर्ग संवर्धन समितीवरती शासनाच्या होतो त्याच्यामुळं या सगळ्या लोकांशी संपर्क आहेत माझे. एक ग्रुप दरवर्षी 31 मेला रायगडावरती जातो. ते सुद्धा खाली उतरताना जेव्हा कचरा गोळा करून घेऊन येतात तोही असा शेकड्यांनी पोत्यामध्ये असतो. आणि त्याहीपेक्षा लांछनास्पद गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये दारूच्या बाटल्या सुद्धा असतात. आता हा विषय आपण जर लक्षात घेतला तर मला असा प्रश्न पडतो की हे जो बाहेर येऊन करणार आहे का ही आपलीच माणसं आहेत का? मग आपल्या माणसांना ही जाणीव का होत नाही ही स्वयंशिस्त कधी यायची? त्याचं कारणच असं आहे की शेवटी तुकाराम महाराजांचा जो आवाज आहे त्याच्यात त्याने म्हटलं की या सगळ्या गोष्टींचं म्हणजे आवश्यक काय आहे? कारण अभ्यास तुका आपला या गोष्टीचा या किल्ल्यांचा त्याच्यावर घडलेल्या घटनांचा त्याच्यावर शिवाजी महाराजांनी केलेल्या पर्यटनांचा केलेल्या खर्चाचा कशाचाच अभ्यास नसल्यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या वाटतात आणि गमतीच्या वाटतात. गमतीच्या म्हणजे आपण तटावरती उभं राहायचं आणि तो तटावरच्या दगड ढकलून द्यायचा नाही. मग तो कसा टणा उड्या मारून खाली जातो हे बोलणं गंमत म्हणून बघत बसायचं. त्या जंगलात एखादी स्त्री कोणी खाली गोळा करत असते कोणी काहीतरी गोळा करत असतं तिच्या डोक्यात तो दगड पडू शकतो. कदाचित त्या दगडाची धडक एखाद्या दुसऱ्या दगडाला लागून तो दगड खाली येऊ शकतो. मी 2 वर्षापूर्वी गडावर करोना संपल्यानंतर जेव्हा गेलो होतो तर माझा एक ग्रुप घेऊन हिंडत असताना माझ्याबरोबर मी असं पाहत होतो काही हिंडताना एक IT सेक्टरमधला ग्रुप होता. 25 जण होते. एका ठराविक गणेशच्या टी-शर्ट घालून टोप्या घालून सगळे फिरत होतो. ते दिवसभर फिरले आणि संध्याकाळी परत गेले. माझं मुक्काम होतं. माझे 2 ग्रुप द्यायचे होते. एक ग्रुप जायचा होता आणि ग्रुप यायचा होता. मी थांबलो होतो आणि तिसऱ्या दिवशी मी जेव्हा खाली उतरलो तर तेव्हा मी त्या अनंत देशमुखकडे खालच्या देशमुखांच्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेव्हा चहा घेत बसलो तर तो
तुम्हाला तो जो आयडीचा ग्रुप तुम्हाला वर दिसला असेल तो दिसला होता. तुम्हाला तो ग्रुप हिंडत असताना उतरत असताना ते इतक्या जोरात आरडाओरडा करत उतरले की गड्यावरची जी माकडं होती ती घाबरली आणि त्या माकडांची जी पळापळ झाली त्या पळापळीमध्ये एक एवढा मोठा गोटा सुटून गड्याचा तो सरळ थेट खाली गेला तो एका माणसाच्या डोक्यात पडला बरोबर तो माणूस जागेवर गेला. आता हे असे जे घडणारे अपघात आहेत किंवा राजकारणाचा दरवर्षीचा ठरलेला अपघात म्हणजे सेंट मारून जाणारी मुलं, सिगरेट ओढणारी मुलं, त्याच्यामुळे मधमाशा त्यांनी केलेले हल्ले. आता ही एक जागरूकता कुठेतरी निर्माण करावी लागेल आणि मी गट संवर्धन समितीचा सदस्य असताना एक गोष्ट मी जाणीवपूर्वक मांडलेली होती की प्रत्येक गोष्टीची एक कॅरिंग कपॅसिटी असते. कॅरिंग कपॅसिटी आता समजा या स्टेजवरती आपण हे स्टेज बांधलेलं आहे. आता हे ठीक आहे कॉन्फरन्स आहे, पण एखादं जर बांधलेलं स्टेज असेल तर त्या स्टेजवरती किती जणांनी चढावं याची एक गणित असतात बांधणाऱ्याची. समजा 50 जण त्याच्यावर तर नीट चांगल्या पद्धतीने बसू शकत असतील तिथं तर आपण 5000 माणसांनी उभी केली तर ते कधी ना कधी कोसळणार आहे. किल्ले तसे कोसळणार नाही, पण जी गेलेली माणसं आहेत या माणसांच्या ज्या काही दुरावस्था होतील किंवा असे जे अपघात होतील त्याला सुद्धा या सगळ्याच गोष्टी जबाबदार असतील. त्यामुळे ती एक जाणीव किल्ल्यांच्या बाबतीमध्ये किंबहुना शहाणी किंबहुना त्यापेक्षा मी म्हणेन एक कॉमन सेन्स हा या सगळ्या बाबतीमध्ये डेव्हलप होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून एक जागरूकता आपल्या सगळ्या शिवभक्तांनी, सगळ्या क्रिएटर्सनी, सगळ्या लोकांनी या बाबतीमध्ये आणली पाहिजे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा कदाचित त्याचं उत्तर देता देता आपली वेळ संपून जाईल, पण ती समजून काही हरकत नाही. पण मगाशी तुम्ही जे म्हणालात की पूर्वीच्या इतिहासकारांनी सांगितलेलं शिवचरित्र, आताचं शिवचरित्र, मला या सगळ्याकडनं अगदी प्रामाणिकपणे सांगायचं ना तर एक चौकट अतिशय महत्त्वाची वाटते. त्या चौकटीमध्ये मी हे सगळी फक्त शिवचरित्र असं नाही, मी सगळ्यात मोठ्या माणसांची जी चरित्र आहेत ना ती या चौकटीतनं बघतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहे की ही जी सगळी मोठ्या माणसांची चरित्र आहेत ना ती आपल्याला पहिल्यांदा एक गोष्ट सुचवतात ती म्हणजे तुमची भेट निश्चिती अत्यंत लहानपणापासून झाली पाहिजे. महाराजांचं जे 1645 सालचं म्हणजे महाराज 15 वर्षाचं असताना जे पत्र आहे त्या पत्रामध्ये हा 15 वर्षाचा मुलगा म्हणतो हे राज्य व्हावे असे श्रींचे मनात भार आहे. आता 15व्या वर्षी या मुलाची भेट निश्चिती इतकी मोठ्या प्रमाणात झालेली आहे की त्यांनी ठरवून टाकलेलं आहे की हे सगळं जे आत्ताचं वातावरण आहे ते बदलायची जबाबदारी नक्की आहे. मी त्याच्यासाठी काहीतरी कॉन्ट्रिब्युशन देणार आहे, मी माझं आयुष्य पाहायला लावणार आहे, मी माझ्या आयुष्यातली सगळी महत्त्वाची वर्ष या गोष्टीसाठी देणार आहे. पण एवढं सगळं करून सुद्धा ही माझी इच्छा नाही हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात भार म्हणजे त्याला पुन्हा माझा मी मला चिकटता कामा नाही. हे सगळ्यात त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. ही झाली चौकटीची एक बाजू. मग ही जी भेटी निश्चिती आहे ही भेटी निश्चिती जोपर्यंत लहानपणापासून होत नाही तोपर्यंत त्याच्या दिशेने प्रयत्न होत नाही. आता आपल्याकडे अनेक मुलांना तुम्ही ग्रॅज्युएट झालेला विचार तर आधी मलाच विचारलं की तुम्ही विचारलंच होतं की उत्तर जरा बहुमान दिलं त्याचा की तुम्ही बीकॉम कसं काय केलं पुन्हा एम ए इतिहास कसं काय केलं म्हणून. आम्हाला कळतच नव्हतं आपण काय करायचं. आमच्या वेळेला ते काय इक्यून आयक्यून असल्या काय टेस्ट होत्या त्यामुळं आपल्याला काय आवडतं हेच कळत नाही. त्यामुळे बीकॉम करत असताना जर मला कोणी विचारलं असतं तर बीकॉम काय करतो मी म्हणलं असतं काय नाही माझ्या 4 मित्रांनी बीकॉमला ॲडमिशन घेतली म्हणून मी पण बीकॉमला ॲडमिशन घेतली. आपल्या काळात तसं काही नव्हतंच. त्यामुळे जो काही पारंपरिक आपला उद्योग असेल तो उद्योग करायच्या दृष्टिकोनातून शिक्षण घ्यायचं. आता लोक म्हणतात तू जरा प्राध्यापक झाला असतं तर बरं झालं असतं. आता मलाही वाटतं पण आता 60 वर्षी वाटतं उद्योग काय पण यावर्षी रिटायर झाला असतो. त्यामुळं ही भेटी निश्चिती जोपर्यंत अत्यंत लहान वयात होत नाही तोपर्यंत त्या दृष्टिकोनातून प्रयत्न होत नाही. मग ही भेटी निश्चिती होण्यासाठी आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयाचा अभ्यास पाहिजे, त्याचा ध्यास पाहिजे आणि त्याच्यासाठी त्या सगळ्या गोष्टींच्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात आणि तुमच्या मित्रपरिवारात सगळ्यांची साथ पाहिजे.
ती नसली तर ती तुम्हाला मिळवावी लागते, जी शिवाजी महाराजांनी मिळवली. मी नेहमी असं सांगतो की आपण शिवचरित्राचा म्हणजे मगाशी आमची माझी थोडीशी प्रवीण बरोबर चर्चा झाली. मी म्हटलं पावसाचा किती त्रास झाला, म्हटलं खूप पावसाचा दिवसभर पाऊस आहे, खूप इतके प्रयत्न केले त्या लोकांनी, पण उपस्थिती पण त्या मानाला थोडीशी कमी वाटली. म्हटलं काय हरकत नाही, पहिलं शिवचरित्र साहित्य संमेलन आहे असं आपण म्हणलेलंच आहे. रायरेश्वराला शपथ घेताना किती माणसं होती आपल्या महाराजांच्या बरोबर, तशी पहिल्या संमेलनाला एवढी असली तर हरकत नाही. पुढच्या काळात जेव्हा कधी 44व्या वर्षी आपलं शिवचरित्र साहित्य संमेलन होईल तेव्हा असे 4 मंडळ कमी पडतील. त्यामुळे फार महत्वाचा भाग नाही आहे. तर त्या दृष्टिकोनातून ती ध्येय निश्चिती आहे ती अत्यंत लहान काळात होणं महत्वाचं आहे. मी नेहमी मगाशी राहिल्यानंतर सोडल्याने सांगतो, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करत असताना असं झालं का की मला 15 वर्षाचे आहे, ते आता पुण्याला राहायला लागले आणि मग इकडं रोज एक खेडेबाग आहे, एक तिकडे शिवा बोलणं, कापूर बोलणं, असा एक दवंडी देणारा दवंडी पेटत आहे की आज संध्याकाळी चावडीवरती शहाजी राजांचे गुण शिवाजी राजे यांचे स्वराज्य विषयावरती व्याख्यान होणार आहे. सगळ्यांनी मग महाराज तिथं आले, घोड्यावरून स्वराज्य संकल्पना समजावून सांगितली आहे. आणि मग तिथल्या माणसांची पोलीस भरती होती जशी स्वराज्याच्या सैनिकांच्या मध्ये भरती झाली. असं काय झालं ना, स्वराज्याची संकल्पना महाराजांनी जी त्यांना समजलेली होती ती पहिल्यांदा त्यांच्या आचरणात आली आणि त्यांचं आचरण बघून त्यांचे विचार त्यांच्या सहकार्यांच्या मध्ये उतरले. त्याबरोबर पुढच्या काळामध्ये जी बलिदान झाली त्या बलिदानामध्ये त्या बलिदानांचा गवगवा कोणी केला नाही. तानाजीने असं आजही दिला की मी आता माझी सुट्टी सोडून रजा रद्द करून कोंढाण्यावर चाललेलो आहे, त्यामुळे ते ऑन ड्युटी करण्यात यावं बरं. असं काही पुढे जे काही झालं नाही ना, की स्वराज्य संकल्पना रक्तामध्ये उतरल्यामुळे नाही. म्हणजे पहिली चौकट झाली ध्येय निश्चितीची. पुढची चौकट आहे या ध्येय निश्चितीची महत्वाकांक्षा मनात बाळगून करायला लागणाऱ्या प्रयत्नांची. ती प्रयत्नांच्या बाबतीमध्ये आपल्याला तर आपण पाहतोच आहे की संपूर्ण 1630 ते 1680 या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये हा माणूस घरात किती वेळ होता. म्हणजे शेजवलकरांनी तुम्ही जे मगाशी उल्लेख केला त्याच्यामध्ये शेजवलकरांनी शिवचरित्र लिहायला घेतलेलं होतं, ते दुर्दैवाने अपूर्ण राहिलं. पण नंतरच्या कालखंडामध्ये इतिहास संशोधकांनी एक काम केलं, शेजवलकरांनी जी टिपणं काढली होती ना त्या टिपणांचंच एक पुस्तक केलं. ते पुस्तक 1000 पानांचं आहे, संकल्पित शिवचरित्र. त्याच्यामध्ये एक तक्ता दिलेला आहे, तुम्ही अजूनही टाकून बघा. त्याच्यामध्ये जो तक्ता दिला आहे त्या तक्त्यामध्ये कुठल्या तारखेला जे कुठल्या तिथीला त्यावेळेला तारीख नव्हती, कुठल्या तिथीला महाराज कुठं होते, त्यांचा मुक्काम कोकणात किती, देशावर किती, मराठवाड्यात किती, इकडच्या बाजूला किती, उत्तर महाराष्ट्रात म्हणजे आता आपण जिथं आहोत त्या भागात किती, हे सगळं तारीख म्हणजे दिवसवार लिहिलेलं आहे. म्हणजे हा माणूस घरात 50 वर्षांनी जवळजवळ कशी एक 2 किंवा 3 वर्ष हा माणूस घरात थांबला असेल, बाकी पूर्ण वेळ तो या देशाच्या आणि या स्वराज्याच्या संकल्पनेसाठी कायम घोड्यावरती फोगी लावून बसलेला होता. म्हणजे एक ध्येय आपण वयाच्या लहानपणी जर निश्चित केलं तर त्याच्या महत्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी करावा लागणारा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न ही त्या चौकटीची दुसरी बाजू आहे. तिसरी बाजू असते या ह्याच्यामध्ये, ते प्रयत्न करत असताना जी संकट येतात त्या संकटाला तोंड द्यायची. मी म्हटलंच आहे याचं उत्तर देताना वेळ संपलं म्हणून तो शेवटचा मुद्दा सांगतो की त्या संकटाला तोंड देण्याची जी शिवाजी महाराजांची पद्धत आहे ती पद्धत जर आपण बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की अफजलखानाचा प्रसंग असू दे, शाहिस्तेखानाचा प्रसंग असू दे, आग्र्यामध्ये सुट्टीचा प्रसंग असू दे, या सगळ्यामध्ये महाराजांनी वापरलेली जी बुद्धी चाचणी आहे ते तत्कालीन आणि आजही असणाऱ्या लढवय्यांच्या पेक्षा अत्यंत वेगळं आणि अत्यंत सगळ्या एकूण राजकारणाला कलाटून देणारं, दिशा देणारं असं आहे. त्यामुळे मला एकाच वाक्यामध्ये अत्यंत प्रामाणिक उत्तर असं द्यावं लागतं की हे तपशिलांचे वाद आपण सोडून देऊया.
हे सगळे तपशिलातले वाद आहेत. राज्याभिषेकाला मिळाल्यानंतर डाव्या हाताला उभे होते तर उजव्या हाताला उभे होते, त्यांच्या हातात मधाचा कलश होता का पाण्याचा कलश होता का मधाचा कलश होता, काहीतरी होतं. राज्याभिषेक झाल्यावर नाही आपल्याला, मग आपण तो तपशील सोडून देऊया आणि आपण शिवचरित्राकडे फक्त एकाच उद्देशाने बघूया, ते म्हणजे महाराजांनी जे राष्ट्रीय चारित्र्य निर्माण केलं, ते राष्ट्रीय चारित्र्य शिवचरित्रानं आपल्याला आज जे प्रेरणा देतं 250-350 वर्षानंतर सुद्धा त्या राष्ट्रीय चारित्र्याच्या पातळीवरती मी वैयक्तिकरित्या कुठं उभा आहे, पहिल्या पायरीवरती आहे, 10व्या पायरीवरती आहे, 5व्या पायरीवरती आहे आणि मग मला त्याची प्रगती करायची आहे, असा एकेकाने स्वतःपुरता जरी विचार केला तरी शिवचरित्राचं एकूण शिवाजी महाराजांचं जे काही काम आहे आणि नंतरच्या कालखंडामध्ये त्याची जी प्रेरणा आहे ती सार्थकी लागली असं मला मनापासून वाटेल. धन्यवाद. सुंदर. शेवटचा फक्त मी एक सरांची परवानगी घेऊन एक शेवटचा प्रश्न विचारतो. त्यापूर्वी कांतळमणीचा ठाव पुनर्भेट गोविंदांच्या साहित्य कृतींची काही जनातलं काही मनातलं आनंदाचे डोळी श्री रायगड आनंद तरंगलं तो बहिर्जी होता दुर्ग संवर्धन दशा आणि दिशा इतिहास म्हणजे काय मेरे खयालों के अंगण में, अशा 10 पुस्तकांचे लेखक असणारे ॲडव्होकेट आनंद देशपांडे 88-89 पासून आज तागायमध्ये सह्याद्रीमध्ये डोळसपणे फिरत आहे. इतक्या कमी अवधीत त्यांच्याकडून शिवचरित्र जाणून घेणं खरंच अवघड आहे. परंतु शेवटचं जे लोकांना खूप कमी माहिती असतं की ते अगदी पट्टीचे अश्वारोहणपटू आहे आणि त्यांनी आज आपण किल्ले जसे ट्रेकिंग करतो, आपण किल्ल्यांना पदभ्रमंतीने जातो, तसं त्यांनी अनेक किल्ले हे घोड्यांवरून जाऊन किल्ले पाहिलेले. त्यामुळे त्यांचा शेवटचा त्यांच्यासाठीचा प्रश्न की हे सगळं घोड्यांवरून जातानाचा जो काही ठराव होता आणि नंतर तुम्ही एका ठिकाणी महाबळेश्वरचाही उल्लेख केला आहे त्यांच्याकडे की तो थरार संपुष्टात आल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटलं हे आपण जाणून घेऊया आणि थांबूया. 2च मिनिटं. घोड्यावर अश्वमोहीम हा एक वेगळा विषय असतो, कारण आपण नेहमी पाहतो 2 मिनिटात संपवेल, आपण नेहमी पाहतो आपल्या मनाला पण आपल्यासमोर आपल्याला वागवता येत नाही. आपण बाहेर पडल्यानंतर किंवा आपल्या घरात सुद्धा आपल्याला जे वाटतं ते आपल्याला प्रत्येक वेळेला करता येतच असं नाही. त्यामुळे घोड्यावर बसल्यानंतर घोड्याला आपल्या मनाप्रमाणे वागायला लावणं हे भयंकर अवघड असतं. त्याच्यासाठी खूप तपश्चर्या करावी लागते. मी 93 सालची घटना सांगतो छोटीशी. मी मध्यमध्ये शिवाजी महाराजांचं काम करत होतो. पहिलाच प्रयोग माझा, आमचा नेहमीचा कार्यक्रम होता, त्याला ताप आला म्हणून मला बाबासाहेब काही कळलं की आज तुम्ही काय हीच घटना आहे आणि म्हटलं ठीक आहे. बाबासाहेब मला स्टेजवरती इथून काय एवढा वेळ बघून ठेवलं, नाटक पाठ होतं मला, कारण मी शाळेत पडत काम करत होतो. मी बाबासाहेबांचा जो आवडता होता समशेर नावाचा, त्याच्यावरती मी शिकलो, त्यामुळे समशेर माझ्या सवयीचा होता. आम्ही त्यावेळेला बाबासाहेब नुकताच एक नवीन घोडा वगैरे घेतला होता, तो सेम समशेर नका दिसायचा, पण मला त्याची सवय नव्हती आणि त्यालाही लाईटची काही सवय नव्हती. आणि काय शेवटी काहीतरी ठरलेलं असतं. एक इझीच होती, एक वाक्य मी बोलतो, हे राज्य व्हावं तर घेतो श्रीची इच्छा म्हणून त्या घोड्यात बसतो की एक्झिट घेऊन निघून जातो. मी तिकडे सगळ्यात माझं नाटक सुरू झालं, शिवाजी महाराजांचं काम करायला लागलं की आलो. मी एकूण अंदाज घेतला की होय समशेरच आहे होते आणि मग मी बसलो त्याच्यावर. पण इतर वेळेला जीन्स वगैरे टी शर्ट घालून बूट घालून रेल हातात घालून घोड्यावर बसणं वेगळं असतं आणि ते सुद्धा घालून जेलटोप वगैरे बसणं वेगळं असतं. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या स्टाईलमध्ये बसणं वेगळं. त्याच्यावर मी बसलो, वाक्य तिथे केलं, मी टाच मारला. टाच मारल्यानंतर एकदम समोरचं सीट होती त्यावेळी मला असा फक्त लाईन पडला आहे. तो पडला, तो त्याच्या डोळ्यावर पडल्यानंतर तो जो मला घेऊन उधळला प्रचंड, इकडं कडकडून टाळला लोकांच्या मध्ये. तो जे काय झुम करायला घेऊन गेला आणि आत वळल्यानंतर ते असं अंधाकृती नागपूरचं स्टेडियम होतं. संपूर्ण प्रेक्षागृह आणि स्टेज मिळून निम्मा भाग फक्त होत होता. त्या कडेला संपूर्ण गटार होती
तो मला तो दूर सुटला, तो स्पीडमध्ये धार करत त्या गटाकडे निघाला. आणि मी रेन दोन्ही हातात आवडतोय, शेवटी हाताची तलवार टाकत दिली, दोन्ही हातात लोकतोय. तो काय ऐकायला तयार नाही. माझ्या लक्षात आला घोडा बदलला, संशय नाही, संशय असं करत नाही कधी. आणि ती गटारापाशी जवळजवळ 6 फूट रुंद 4 फूट खोल मला माझा मृत्यू समोर दिसत होता की तो ज्या स्पीडने मला घेऊन त्या गटाराकडे चाललेला होता. मी म्हटलं संपलं आज सगळं. तेवढ्या मनात एक विचार समजून गेला की हरकत नाही, जरी आणि मृत्यू आला तरी अंगावर शिवाजी महाराजांचं तरी कपडे. आणि काय झालं मला माहिती नाही, फ्रॅक्शन ऑफ सेकंड याची गटार की इथं त्या पुढच्या ठेवल्यानंतर तरी गटार असेल, तो मस्त इकडे एकदम डावीकडे वळला आणि डावीकडे पळत चुकला. पुढं आता ते मैदान क्रिकेट खेळण्यासाठी वापरलं जाण्याचं काही नेट लावलेलं होतं. बघ इकडं गंमत काय, इकडं नाटक चालूच आहे, इकडं कोणाला कळलंच नाही मला हा घेऊन उधळला आहे म्हणून. त्यामुळे त्यांचं चालूच आहे. एक 3 मिनिटाचा पोवाडा, त्या पोवाड्यानंतर माझी एंट्री होणार स्टेजवरती, इकडे कोणाला माहिती. आणि मी माझी सगळी मागं तारापळ चाललेली आणि मला असं लक्षात आलं की आता तो आपल्याला घेऊन त्या क्रिकेटच्या नेटमध्ये घुसणार. आणि त्याच स्पीडनी तो त्या असं ते सी टाईपचं नेट लावलेलं असतं, त्या नेटमध्ये तो मला प्रचंड वेगाने घेऊन घुसल्यानंतर साहजिक तो पडला. तसा तो पुढच्या 2 पायावर उघडून असा पडायला लागला. मला जो काही हिसका बसला, त्या हिसक्यामध्ये मी वर बसलेलो असा गरज असा खाली आला. आणि एका क्षणात माझ्या लक्षात आलं की ती त्याची पुढच्या पायाची जी टाप आहे ती माझ्या तोंडावर गेली. आता हे सांगायला सुद्धा मला वेळ लागतोय, इतक्या कमी वेळात हे घडलं. आणि त्याच क्षणाला त्या अंधारामध्ये मला कोणीतरी अलगद असं एखादा फुलपात्र उचललं तसं उचललं, बाजूला घेतलं. माझा जिलेटप पडलेला होता, तो जिलेटप माझ्या हातात दिला. मला विचारलं लागलं नाही ना, मिळणार नाही. पण एवढंच मला ऐकू आलं, कोण होतं, कुणी उचललं, कुणी मला बाजूला काढलं, हे हसता काय सांगू शकत नाही. मी त्या आठवणीवरती आपण इथेच थांबूया, वेळ झालेला आहे. खरंच प्रत्यक्ष शिवाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या एका अस्सल भटक्याकडून, अस्सल कलाकाराकडून आपण जास्तीत जास्त काढून घेण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांचं शिवचरित्र जसं आपण वेळेत सुरू करतो, वेळेत ऐकतो, तसंच आजची मुलाखत आपण वेळेत संपवण्याचा प्रयत्न करूया. आनंद देशपांडे सरांना इथं मुलाखतीला बोलवलं. मला ती मुलाखत घेण्याची संधी मिळाली. आमच्या दोघांच्याही वतीने सर्व सहयोगांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. अध्यक्ष माननीय विजयराव आम्ही तिला कधी पुरावा मागायचा नसतो. तुम्हाला ज्यावेळेस वापरला त्याला त्यावेळेस तुम्हाला कोणी विचारलं तरी विचारलं आणि विचारलं होतं तर आम्ही तिला कधी पुरावा मागायचा. मला करायचं काय आहे, मला काही बोलता येणार नाही, पण ते म्हणे फक्त ऐकायचं काम करायचं. त्या पद्धतीने मी आज इथे बसून फक्त समोर बसण्याचे की अध्यक्षपद घेऊन फक्त ऐकण्याचं काम केलं. आणि आजच्या या सत्रामध्ये एक उपयुक्त माहिती जे गडकोट किल्ले बघण्यासाठी जातात त्यांनी संवर्धन, स्वच्छता कशी ठेवावी याबद्दलची एक चांगली माहिती त्यांनी दिली. पण जो हा आजच्या याचा जो समोर ऐकणारा प्रेक्षक वर्ग आहे तो हा याचा विषय आहेच. पण सगळ्यांनी पुढच्या वेळेला आणखी चांगल्या पद्धतीने उपस्थिती राहील सर्वांनाही कशा आहे या पद्धतीने आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला मुलाखतीतून बरीच काही माहिती देशपांडे सरांनी दिली आहे. याबद्दल मी त्यांच्याही आयोजकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके ओके सर. माननीय सयाजी चव्हाण हे आता नुकतेच दिल्लीमधून आपल्या इथे आले आहेत. मी अधिकारी शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी आपल्या संपूर्ण समूहाचा परिचय करून द्यावा आणि त्या संपूर्ण समूह
येशुदास देसाई, त्यांचे बंधू रामदास देसाई. टाळ्या वाजवायला टाळाटाळ करू नका. त्यानंतर या दोन हिऱ्यांना जन्म देणारे त्यांचे पिताश्री नामदेव देसाई सर. नामदेव देसाई सर पोशाख घालून सज्ज आहेत, त्यामुळे थोडा वेळ लागतो. आणि आमच्याबरोबर एक गोड गाण्याचे गायक आणि जातीवंत आवाज रामजी पांढरे सर. रामजी पांढरे सर, तुम्ही त्यांच्या आवाजाची कमाल आता ऐकाल. महाराष्ट्रात तमाशाची खूप मोठी परंपरा आहे. नाचते यावे सिद्ध गणेशा आतमध्ये कीर्तनावरून तमाशा. आता वेगळंच काहीतरी झालेले, पण तो तमाशा जगवला असे त्यांचे पिताश्री खूप मोठे वगसम्राट म्हणून होते. त्यानंतर नामदेवजी देसाई सर आपल्यासमोर आणि भारुड सादर करणार आहे, संत परंपरा सादर करणार आहे. नामदेवजी देसाई सर या ठिकाणी वासुदेवाचं जे कॅरेक्टर करणार आहे ते दिनेशजी जाधव सर. महाराष्ट्रातील नामवंत वगसम्राट चंद्रकांतजी ढोळपुरीकर यांचे ते पुस्तक आहे. खूप मोठी परंपरा खांद्यावर घेऊन ते काम करतात. त्यानंतर पुढे संबळाची साथ, भारुडाची साथ आणि अप्रतिम असं स्त्रीपात्र करून भारुड सादर करणारे आमचे दत्ता जाधव आष्टीकर यांचे एकदा जोरदार करण्याचा त्यांची कला तुम्ही पाहणार. त्यांचे सहकारी उत्कृष्ट संबळवादक भारुडकार महेशजी चव्हाण सर. आणि माझे बंधू या ठिकाणी उत्कृष्ट असं हार्मोनियमची साथ, गाण्याची साथ आणि अन्य अजून सर्वच ॲडव्होकेट पांडुरंग शिंदे सर. आज महाराष्ट्राला महाराष्ट्राची लोकल घडली असते तर कदाचित त्या महाराष्ट्राचं सांस्कृतिक वातावरण बिघडलं असतं. भाषण करायला उभा नाही. जे पाहायचं आहे आपल्याला ते आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत. 300 वर्षापासून आता 370 वर्षापासून कॅमेरा काढ ना. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आजकाल आज आपण आपल्या प्रत्यक्ष ठिकाणी अनुभवणार आहोत. जाऊ दे, काढशील काढणे काढशील आमच्या काय बापाची जाती पगार चालू. आपण सगळ्यांनी जोरदार छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की आवाज आला रे. हो बघ फोटो. एक आवाज सन्माननीय श्री हरिदासजी शिंदे यांचा थोडासा अल्पसा परिचय. हरिदासजी शिंदे
आजचा जो विषय आहे साहित्य संमेलनाचा, एकतर अखिल वैश्विक साहित्य संमेलन जे पहिल्यांदा शिवचरित्रावरती भरवलं गेलंय, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि एकच सेट झालं की छान लागलं, मस्त लागलं. फक्त हार्मोनियम कीबोर्डला जमवायचं. हां हां परवानगी घेतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. पाटील सर कुठे बसले? हां छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की. गर्दी जरी नसली, पावसामुळे नसेल बोलते, हरकत नाही, पण जेवढे बसले तेवढे गर्दी आहे. ही जी गर्दी आहे ही गर्दीची गर्दी आहे. आणि गर्दीपेक्षा गर्दी असावी, कारण जास्त गर्दी झाली की सर्दी होते. आणि सर्दीचं सगळ्यांना माहिती आहे काय, सगळं भोगलेलं आहे आपण. ती शिट्टी बंद करावी. शिट्टी कधी वाटते? मागची मंडळी अगदी 1 किलोमीटरवरून बघण्यापेक्षा थोडंसं पुढं आली तरी चालतं, बरोबर की नाही? छान वाटेल माहिती. पण स्क्रीनवर बघतो, स्क्रीनवर बघतो. अच्छा, स्क्रीनवर बघतोय. वा वा, छान छान छान. अच्छा, आम्ही स्क्रीनवर आलो म्हणे. मगाशी आमची सर्वांची ओळख करून दिली, पण या सेवेसाठी आम्हाला ज्यांनी पाचारण केलं ते आमचे परम आदरणीय आणि ऋणानुबंधाच्या गाठी असतात तसं अचानक भेट झाली आणि अचानक सर्व ठरलं असे आमचे परमस्नेही, परम आदरणीय आणि गुरुवर्याच्या ठिकाणी असणारे आमचे रवींद्रजी पाटील साहेब यांचं एका जोरदार कार्याने स्वागत करायचं. त्यानंतर त्यांच्याबरोबर भारती मॅडम, बरोबर ना, भारतीताई साठे मॅडम यांचीही मला तिथे अनपेक्षितपणे भेट झाली आणि त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला हा जो सेवेचा वानवळा दिलेला आहे तो आज वाटण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तर त्यांचंही जोरदार एकदा टाळ्यांनी स्वागत करा. यांच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. पण तसं पाहिलं तर जळगावची आणि आमची नाळ फार जुनी आहे. मी त्या दिवशी बोललो, आमच्याबरोबर माझ्या तुकोबाराय म्हणतात, माझ्या वडिलाची विरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलाची विरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. हे जे आहे सगळं हे आमच्या बापाचं आहे. आणि हे म्हणायला संकुचित व्हायचं किंवा घाबरायचं काही कारण नाही. आणि खरंच मी आज वंदन करतो माझे पिताश्री वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य विद्या वाचस्पती पुरुषोत्तम महाराज शिंदे यांना आज या ठिकाणी वंदन करतो. वारकरी संप्रदायाची, भागवत धर्माची पताका त्यांनी या जळगावात मिरवली. तेव्हा मी फार लहान होतो, 9-10 वर्षाचा असेल. आणि मला या ठिकाणी शिवाजीनगर असेल, पिंपराळा असेल,
अन्य अजून काही भाग असतील या ठिकाणी आम्हाला त्यांनी घेऊन फिरवलं आणि त्यांच्याबरोबर आम्ही भजनं म्हणायचो, ते कीर्तन करायचे आणि तिथून ही मेढ रवली गेलेली आहे. आज असायला हवे होते, पण चांगली माणसं भगवंताला प्रिय असतात. पण त्यांच्या विद्वत्तेच्या रूपाने आणि त्यांनी आमच्याकडे जो वसा दिलेला आहे त्या रूपाने मात्र ते समोर उपस्थित असतील असं आम्ही ग्राह्य धरला होता. त्यांना पूर्णपणे आमचं शतशः नमन, वंदन, गुरुवर्याला वंदन आणि त्यांच्याबरोबर त्यांचा सहवास लाभलेली जी पितृतुल्य आणि गुरुतुल्य व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे बबनरावजी पोकळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ॲडव्होकेट बबनरावजी पोकळे साहेब, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. माऊलींची ओवी आहे, बालक बापाची ताटी रिघे तया ते देऊया लागे, असं माऊली म्हणतात. घास भरवतो बाप ज्यावेळेस त्यावेळेस मुलगा वाकत असतो. उलट झालं, मुलगा ज्यावेळेस घास भरवायचा प्रयत्न करतो तेव्हा बापाला वाकावं लागतं. तशी ही बापासारखी मंडळी, बापाच्या जागेवरती असणारी मंडळी आमचा हा वेळेपणा पाहण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या कामातला सर्व व्यस्तपणा दूर करून या ठिकाणी उपस्थित राहील. त्यांचं एका जोरदार माझ्या ग्रुपच्या वतीने आम्ही कौतुक करतो आणि तुमच्यासारखी शिवभक्त प्रियजन मंडळी आम्हाला सहन करायला उपस्थित राहिली त्यांचंही पुन्हा एकदा कौतुक आणि आमच्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करतो. आमचे रमेश काकाही या ठिकाणी उपस्थित आहेत. मगाशी त्यांनी खूप 6 वाजता मला फोन केला, पण माझी माझी भेट होऊ शकलेली नाही. त्यांचंही एकदा पुन्हा कौतुक. आणि आजचा जो आपला कार्यक्रम आहे शिवकला, शिवकाळातील मुक्त होत चाललेल्या लोककला. तुम्ही बघत असाल की जागरण मंडळ असेल, तमाशा असेल, वासुदेव असेल, पिंगळा असेल, आराडी असेल, भराडी असेल, गोंधळी असेल, भट असेल, भाट असेल, सरोदा असेल, भांड असेल, बहुरूपी असेल, ही महाराजांच्या काळातली मीडिया आहे. महाराजांच्या काळात काही टीव्ही नव्हतं. आपल्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांनी या सर्व लोककलांचा वापर करून म्हणजे औरंगजेबाने दिल्लीच्या तख्तावरती किती वेळा गाडी खाजवली हे संध्याकाळी महाराजांपर्यंत पोहोचत होतं. याचं कारण म्हणजे ही आपली मीडिया. तर ती आज आम्ही त्या कला आम्ही आपल्यासमोर सादरीकरण करणार आहोत. जितका वेळ असेल त्या वेळामध्ये आपण जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करूयात. कोणत्याही शुभकार्याच्या आरंभी या ठिकाणी श्री गणेशाचं वंदन केलेलं असतं. म्हणून हार्मोनियम मला द्यायचं ते बोलू त्याला कमी करू नका, थोडी करा. संत परंपरेने या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात केली. रोप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल वरवा, तो हा माधव वरवा. पंचपदी नाम, पंचपदी कशाला म्हणायचं? हरिनामाचा गजर, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. नंतर रूप, रूपाचा अभंग, रूप पाहता लोचनी. नंतर ध्यान, रूप पाहिलं, ध्यान लागलं आणि नाम मनात फसलं म्हणून भजन झालं. आणि एकदा आयुष्याचं भजन झालं, जो समाधीचा आनंद योग्याला, समाधी अवस्थेमध्ये जो आनंद मिळतो, जो परमोच्च आनंद मिळतो तो योग्याला, तो सर्वसामान्य माणसाला भजनामध्ये मिळतो, भजनामध्ये. आणि ही महाराष्ट्राची दैदिप्यमान परंपरा आहे. कशाची? भजनाची. कोणतीही लोककला असू द्या, त्याचं मूळ जर पाहिलं तर भजन आहे आणि कथा आहे. जेथे कथा कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. आज जो पोशाख तुम्ही पाहताय हा गोंधळ्याचा आहे, कारण ही गोंधळी आहे. लाज कशाला वाटायला पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये ज्यांनी अज्ञान दासाचा पोवाडा लिहिला, अज्ञान दासाने अफजल खान वजाचा पहिला पोवाडा लिहिला, त्या अज्ञान दासाने त्या अज्ञान दासाचे आम्ही 17 वर्ष फार अभिमानाने मिरवायची गोष्ट आहे. अज्ञानदास, तुळशीदास आणि गुंग्यादास असे तिघजण 3 शाहीर महाराजांच्या दत्ती होते. नंतर ते इतिहासातून लुप्त झाले. असे अनेक आहेत जे इतिहासातून लुप्त झाले, पण कार्य
कधीही लुप्त होऊ शकत नाही आणि ते महाराजांचं कार्य आपल्याला सर्वांना मिळून पुढे न्यायचंय. एकदा जोरदार जयघोष करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की, माता की, वंदे माता की. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अनेक प्रकारचा लोककला आणि अनेक प्रकारचं सादरीकरण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हे जे वाद्य वाजवतो हे संबळ वाद्य. इतर वेळेस पाहत असता तुम्ही तबला, पखावाज, टाळ, मृदुंग, संबळावरती भजन होऊ शकतं आणि ढोलकीवरती भजन होऊ शकतं. म्हणून पट्टेबाबूराव काय म्हणतात, नाचत यावे सिद्ध गणेशा आतमध्ये कीर्तन वरून तमाशा. म्हणून या श्री गणेशाचं वंदन करायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
पहिल्या
गाणं गायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज काय व्यक्तिमत्व आहे. रामदास स्वामी लिहितात, शिष्याने गुरुचं वर्णन करावं यात काही नवल नाही, पण इथे उलट आहे. इथे गुरु शिष्याचं वर्णन करतो. निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योग. श्रीमंत ही आहे आणि योगी ही आहे. हे फार महत्वाचं आहे. आत्ताची पिढी हे विसरत चालली. आता श्रीमंत सर्व झाले, पण योगी व्हायला कोणी तयार नाही. योग्याच्या ऐवजी भोगी मात्र सर्व. तसे आपल्या संमेलनामध्ये सर्व भक्त मंडळी तशी नाही. त्यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या. अशा प्रकारचे प्रबोधनात्मक कार्य त्यांनी घडवून आणलं. आमच्यासारख्या कलावंतांना या ठिकाणी पाचारण केलं. ही खूप मोठी क्रांतिकारी चळवळ आहे. प्रथम नामालो पाटील गुरु श्री गजानन गणपती, मग नमावी कोणती श्याम भवना सरस्वती. ज्या जगदंबेचा या ठिकाणी गोंधळ मांडला ते जगदंबा असे आहे. बहुकाल भाल्या पूजा काढणी भी अंतकाल की कालिका न छोडी पोटान बालिका. विश्वनाम आईचे मुखी विश्वास धुपद गौरी, राजा प्रजाचा महाराज सत्पुजाने, पण या देवीचा गुपित झाला कोणाच न कळे. आईच्या देशात माहित चंद्र सूर्य दोन्ही दिवट लाविले, मातापूरच्या वाटे आडवा तो परशुराम मिळे. भूमी जन्मली होम देवता, अग्नीने काळी झाली, नाव तुळजापूरची तुकोबाई पावली. जमदग्न ऋषीची भार्या, 33 कोटी देवांची गुणमाता. मग दैतात दानवा धायवत करड कोल्हापूर सोडून, माहूरगड सोडून, वणून सप्तशृंगीचा गड सोडून, रायगडावरून शिरकाईचा मंदिर सोडून, आणि ही जगदंबा या ठिकाणी वैश्विक शिवचरित्र साहित्य संमेलनामध्ये या ठिकाणी आलेली आहे. आता कुणाकुणाला दिसते, मला तर दिसते. त्यामुळे मी माझी सेवा सोडणार नाही. तुम्ही सगळे जरी घरी गेले, गोंधळ हा सकाळी किती वाजेपर्यंत असतो? 4 वाजेपर्यंत. त्यामुळे मी थांबतो. ही जगदंबा का जगदंबेचं हे अज्ञान दासाचं स्तवन आहे. आज जो विषय मांडतोय मी, अज्ञान दासाचं स्तवन आहे. त्याआधी आपल्याला आपल्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा पाहूया. या ठिकाणी आपण 2-4 कॅरेक्टर आपण दाखवणार आहोत. पिंगळा जो पहाटे 3 वाजता यायचा, आता येत नाही. आता कुठे गेले काय माहिती, आणि आला तरी तो येतोच 12-1 वाजता वासुदेव पिंगळा वगैरे. पण आज या ठिकाणी आपल्या साहित्य संमेलनासाठी आम्ही पिंगळा बोलवलेला आहे. आपण त्याला पाचारण करूया. माझं तुमचं कुणाचं भविष्य सांगायचं असं तर या अहो, हाच जर रेषा बघणार तर फळावरच्या रेषा बघणार आणि तुम्हाला लोकांचं भविष्य सांगणार. पंढरीनाथा गोरखनाथा मच्छिंद्रनाथा पंढरीच्या पांडुरंगा, ज्योती सांगणार, भविष्य सांगणार. दादा घ्या हाच रेषा बघून, तुमच्या कपाळावरच्या रेषा बघून आम्ही भविष्य सांगतो. बाबा जर कुणाला भविष्य विचारायचं असेल तर माझ्यापाशी या. एवढ्या लांब मी येऊ शकणार नाही. तुम्ही इकडे यावं अशी माझी इच्छा आहे. गुरुनाथा सोमनाथा मच्छिंद्रनाथा पंढरीच्या पांडुरंगा, गुरुनाथा सोमनाथा मच्छिंद्रनाथा पंढरीच्या पांडुरंगा. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. बरं का? या 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 महाराज या. आलो 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 या. दादा तुमचं कुणाचं भविष्य सांगायचं आहे का? नाही, आम्हाला इथे भविष्य सांगण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं नाहीये, बरं तर आम्हाला भविष्य घडवण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे. आमचं भविष्य घडवायचं. बरं बरं बरं. तुमचं काय भविष्य घडवायचं आहे म्हणतो मी? जर आम्हाला सांगितलं असतं बरं झालं असतं का?
तुम्हाला तू ऐक ना ग बाई मला पहाटे पिंगळा यायचा आणि जाता जाता समाज प्रबोधन करून जायचा. कसं आया बाया सडा सारवत करतायत, सकाळची झुंजू मंजू पहाड झालेली आहे आणि पिंगळा काय म्हणतो, हातात एक कंदील आहे, डोक्याला पागोट आहे, काळा कोट परिधान केलेला आहे आणि प्रबोधन करतो. तू ऐक ना ग बाई मुखी राम नाम घेई ऐक ना ग बाई मुखी राम नाम घेई. नर जन्मामध्ये आला जन्माला संसार गेला खाई. नर जन्मामध्ये आला जन्माला संसार गेला, नर जन्मामध्ये आला जन्माला संसार गेला खाई. नर जन्मामध्ये आला जन्माला संसार गेला खाई. पिंगळा महाद्वारी बोले बोल बोले का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोले बोल बोले का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारी. अरे घे 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 हरिनाम घे, घे 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 हरिनाम घे. माया सारी सोडून दे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला रडसुड गाई गाई. या संसारापायी, 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 या संसारापायी. पिंगळा महाद्वारी बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारी. हा पिंगळा महाद्वारी बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारी. तुझ्या अंगाची झाली नाही, तू संसार केला घाई, तू संसार केला घाई, तू संसार केला घाई. आयुष्यभर पिंगळा, आयुष्यभर कष्ट केलं, जीव जाळला, हाडाचं पीठ केलं, रक्ताचं पाणी केलं. काय हाती लागलं महाराज? काहीच नाही बाबा हाती लागलं, काही हाती लागलं नाही. अरे आयुष्य सरले, आयुष्य सरले, हात पाय थकले. इथं बसलेल्या सर्व मंडळींना माझा एक प्रश्न आहे. कोणाचं वय 30 वर्षाचं आहे, कोणाचं वय 35 आहे, कोणाचं वय 60 आहे, कोणाचं 50 आहे, 100चं कोणी आहे की नाही काय माहिती. सत्ययुगामध्ये माणसाला 1 लाख वर्षाचं आयुष्य होतं. द्वापार युगामध्ये ते 10,000 वर्षाचं झालं. त्रेतामध्ये ते हजाराचं झालं आणि कलीमध्ये आता आपण म्हणतो शतवर्षाची गणना. आता शतवर्ष सुद्धा राहिले नाही. कोण कधी पिंजऱ्यातून बाहेर पडेल सांगता येत नाही. म्हणून पिंजरा काय सांगतो, बोला हातपाय थकले आणि आयुष्य सरले, मुक्ती राम नाही. पिंगळा महाद्वारी बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारी.
त्यांची परीक्षा घेण्यासाठी एका झाडाच्या आडाला उभा राहिला. राज
मातेने घेऊन उभा राहिलं आणि बघतात तर का तुकाराम महाराज आले 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 त्या दगडापाशी आले ज्या दगडावरती बसून साधना करत होते त्या दगडाला पाहिलं तर तिथं सोन्याच्या मोहरा होत्या. तुकाराम महाराज काय म्हणतात असतील काय तुकाराम महाराज म्हणाले अरे 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 ही घाण इथं कुणी केली ही घाण इथं कुणी केली अरे सोने नाणे आम्हा मूर्ती के समान सोने नाणे या मातीच्या समान आहे आम्ही संत आहोत आणि ह्या संतांच्या विचारानं मराठीच्या मनखात जिथे तिथे पंढरीनाथ मराठीच्या मनखात जिथे तिथे पंढरीनाथ मराठीच्या मनखात जिथे तिथे पंढरीनाथ मराठीच्या मनखात जिथे तिथे पंढरीनाथ. डाव्या हातात बासरी आणि उजव्या हातात खंजीर खवलेला आहे. कोलोशरात बासरी वाजवता वाजवता कोंडवळ्याला भावे रामाच्या पारी आणि गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी असं म्हणता जर शत्रूला आडवा आला ना तर पंजामध्ये खवलेला खंजीर आणि बासरीमध्ये खवलेली गुप्ती कधी शत्रूच्या पोटात अडकून जाईल सांगता येत नाही. असा हा वासुदेव आणि तो